ठाण्याच्या हद्दीत 28 एप्रिल रोजीच्या मध्यरात्री मोठी कारवाई करत पोलिसांनी 1.298 किलो गांजासह एका 38 वर्षीय महिला आरोपीला अटक केली आहे। या कारवाईमध्ये सुमारे 30,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे। यापूर्वीही पेनमध्ये पोलीस पथकाकडून गांजासारखा मादक आणि नशाकारक अंमली पदार्थाची विक्री बाळगताना मोठी कारवाई करण्यात आली होती। यामुळे पेन शहरामध्ये तालुक्यात अंमली पदार्थ विक्रीचे जाळे जोरदारपणे पसरत असल्याचं दिसून येत आहे। तर यामध्ये पुरुषांबरोबरच आता मोठ्या प्रमाणात महिला आणि नवतरुण मुली विक्री आणि अंमली पदार्थाच्या सेवनाकडे ओढल्या जात असल्याची चर्चा पेनमध्ये सुरू झाली आहे। यामुळे निष्पाप महिला मुलींच्या बाबतीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे रायगडच्या डॅशिंग महिला SP आंचल दलाल यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांमधून दबक्या आवाजात होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 28 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:15च्या सुमारास पेन नगरपालिका हद्दीतील मैदानाजवळील खाऊ गल्ली येथे ही कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे पेन पोलिसांच्या पथकाने सापळा रचून महिला आरोपीला ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातून 1.298 किलो वजनाचा गांजा मिळून आला आहे, ज्याची किंमत अंदाजे 30,000 रुपये असल्याचं समजून येत आहे। खुद्द उपनिरीक्षकांनीच दिली फिर्यादी। या प्रकरणी पेन पोलीस ठाण्यात 29 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली। पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुढील तपास करण्यात येत आहे। पेन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे। नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहनही करण्यात आले। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर।